श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. स्वामी भक्तांनी वर दिलेल्या 2 पर्यायीपैकी एका पर्यायाला स्पर्श करा आणि स्वामी तुम्हाला कोणता प्रवचन देत आहे ते जाणून घ्या. श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, असा हा संदेश फक्त ऐकण्यासाठी नाही तर मनाच्या गाभाऱ्यात उतरण्यासाठी आहे. आपल्या जीवनातील सर्वात मोठे रहस्य सांगत आहेत. असे रहस्य हे समजले तर दुःख कमी होईल, मन शांत होईल आणि आयुष्यात जगण्याचा खरा अर्थ उमगेल. आज जगातील बहुतेक माणसे एक अदृश्य योजनेखाली जगत आहेत, ते म्हणजे दुसरं लोक काय म्हणतील, कोणताही विचार करेल, कोण माझी निंदा करेल, कोण माझी स्तुती करेल याची स्वतःची चिंता. सकाळपासून रात्रीपर्यंत माणूस स्वतःसाठी, काम आणि जगासाठी जास्त जगत असतो. प्रत्येक निर्णय घेताना तो स्वतःच्या मनाचा आवाज ऐकत नाही तर समाजाच्या आवाजाला महत्त्व देतो आणि या ठिकाणी त्याच्या आनंदाचा अंत सुरू होतो. स्वामी समर्थ म्हणतात, लोकांच्या बोलण्याने मन धडकत असेल तर अजून स्वतःला ओळखलेलं नाही. कारण ज्याने स्वतःचा शोध घेतला आहे, ज्याला स्वतःची किंमत कळाली आहे, तो जगाच्या कौतुकाने उंचावत नाही आणि टीकेने खचतही नाही. तू फक्त आपल्या ध्येयाकडे चालत राहतो. भक्तांनो, आयुष्यभर एकच चूक करत राहतो. दुसऱ्यांना खुश करण्याच्या प्रयत्नात आपण स्वतःला हिरावून बसतो. एखादा आपल्याबद्दल वाईट बोलला की आपण रात्री झोप गमावतो. एखाद्याने कमी लेखलं आपला आत्मविश्वास ढासळतो. एखाद्याने साथ सोडलं की आपण जीवन संपल्यासारखं समजतो. पण विचार करा, त्याच्या बोलण्याने तुम्ही बोलकेही होता. ते लोक तुमच्या दोघांची जबाबदारी घेतात का? तुमच्या अश्रूंना पुसायला येतात का? तुमच्या संकटांना तुमच्या पाठीशी उभे राहतात का? नाही. मग त्याच्या शब्दांना इतकी किंमत का देता? स्वामी समर्थ म्हणतात, तुमचा मार्ग तुमच्या आत्म्याने ठरवावा, लोकांच्या मतांनी नाही. कारण प्रत्येक माणसाचा प्रवास वेगळा असतो. प्रत्येकाचे कर्म वेगळे असते. प्रत्येकाची परीक्षा वेगळी असते. म्हणून दुसऱ्याच्या मापाने स्वतःचं आयुष्य मोजू नका. मी हा शब्दच माणसाच्या दुःखाचं मूळ आहे. मी मोठा, मी बरोबर, माझंच खरं, माझा अपमान झाला, मला मान मिळाला नाही, या सर्व विचारातून अहंकार जन्म घेतो आणि इथे अहंकार असतो तिथे शांती राहत नाही, समाधान राहत नाही, तिथे प्रेमही टिकत नाही. स्वामी समर्थ सांगतात, मीपणा सोडा, कारण जिथे मी संपतो तिथे स्वामी सुरू होतात. भक्ती म्हणजे स्वतःला विसरणे आणि परमेश्वराला स्वीकारणे. स्वतःच्या अहंकाराची लाख करून श्रद्धेचा दिवा पेटवणे. जो हा मार्ग स्वीकारतो त्याला बाहेर आनंद शोधावा लागत नाही. आनंद त्याच्या अंतःकरणातून वाहू लागतो. मित्रांनो, आयुष्य म्हणजे फक्त पैसा, प्रतिष्ठा, घर, गाडी किंवा लोकांची वाहवा नाही. आयुष्य म्हणजे मनाची शांतता. रात्री उशीवर डोके ठेवल्यावर मनात कोणताही प्रश्न नसणे. सकाळी उठल्यावर नव्या दिवसाचे स्वागत हस्तमुखाने करणे. संकटातही श्रद्धा न हारणे आणि सुखातही नम्रता न सोडणे. हेच खरे जीवन आहे. आज जर तुम्ही सतत लोकांच्या मतानुसार जगत असाल तर थांबा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा, मी खरंच माझं आयुष्य जगतो का, की दुसऱ्याच्या अपेक्षाचं ओझं वाटतो? या प्रश्नाचे प्रामाणिक उत्तर तुमचं संपूर्ण जीवन बदलू शकतं. स्वामी समर्थाचा संदेश स्पष्ट आहे. जग बदलण्याचा प्रयत्न करू नका. स्वतःला ओळखा, स्वतःला बदला, मन शुद्ध करा, अहंकार सोडा, श्रद्धा वाढवा आणि ज्याने स्वतःला जिंकलं त्यालाच जग जिंकण्याची गरज नाही. आजच मनाशी निश्चय करा, लोक काय म्हणतील यापेक्षा स्वामी काय म्हणतील याचा विचार करणे. लोकांची भीती सोडले, स्वामीचा धीर धरले तर जगाची मान्यता नाही मिळाले तरी चालेल, पण स्वामीची कृपा कधीही गमावणार नाही. आणि लक्षात ठेवा, तुम्ही स्वतःला ओळखलात त्या दिवशी तुमचं दुःख संपायला सुरुवात होईल. कारण आयुष्याचा खरा आनंद बाहेर नसतो, तो तुमच्या अंतर्मनात श्रद्धेत आणि स्वामीच्या चरणी असतो. भक्तांनो, एक क्षण डोळे मिटा आणि स्वतःला विचारा, मी नेमकं कोण आहे? माझं खरं अस्तित्व काय आहे? मी हे शरीर आहे का?
मी माझं नाव आहे का? मी माझं पण पैसा, मान सन्मान किंवा नाते गोते आहे का? की या सर्वापेक्षा काहीतरी अधिक आहे? स्वामी समर्थ म्हणतात, जोपर्यंत या प्रश्नाचे उत्तर सापडत नाही तोपर्यंत माणूस बाहेर सुख शोधत राहतो आणि आतून रिकामाच राहतो. कारण बाहेरचा प्रत्येक सुख क्षणिक असतं आणि आत्म्याचं सुख शाश्वत असतं. म्हणून स्वतःला ओळखा, स्वतःचा अंतर्मनात डोकवा, तिथे स्वामीचा खरं दर्शन आहे. आज माणूस थकत नाही कामामुळे, तो फक्त लोकांच्या अपेक्षामुळे. प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न करताना तो स्वतःचा हास्य हरवून बसतो. प्रत्येकाच्या मनासारखं वागण्याच्या नादात स्वतःचा मनाचा आवाज ऐकायलाच विसरतो. कोणी म्हणतात तू चुकीचा आहेस, कोण म्हणतं तू कमी आहेस, कोण म्हणतं माझ्याकडे काहीच नाही. आणि या शब्दांना मनावर घेतो माणूस स्वतःचा स्वतः शत्रू बनतो. स्वामी समर्थ म्हणतात, जगाचं काम बोलणं आहे. आज ते तुझ्यावर हसतील, उद्या दुसऱ्यावर हसतील. म्हणून जगाच्या शब्दापेक्षा स्वतःच्या अंतर्मनाचा आवाज ऐक. जो स्वतःवर विश्वास ठेवतो त्याला जगाची मान्यता लागत नाही. कधी विचार केला आहे का, तुमच्या आयुष्यातील कितीतरी निर्णय हे तुमच्या इच्छेने नव्हे तर दुसरे काय म्हणतील या भीतीने घेतले गेले. कितीतरी स्वप्न फक्त लोक हसतील म्हणून सोडून दिले. कितीतरी वेळा मन रडत असतानाही चेहऱ्यावर हसू आणलं. कितीतरी वेळा स्वतःवर अन्याय सहन केला, कारण सत्य बोलला तर लोक दूर जातील अशी भीती वाटेल. पण स्वामी समर्थ सांगतात, सत्याचा मार्ग सुरुवातीला कठीण वाटतो, मात्र शेवटी तोच शांती देतो. खोटेपणाने मिळालेलं मान काही दिवस टिकतो, पण सत्याने मिळालेला आत्मसन्मान आयुष्यभर साथ देतो. भक्तांनो, लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही स्वतःला विसरून जगासाठी जगायला सुरुवात करता तेव्हा दुःख तुमच्या दारात येतं. आणि जेव्हा तुम्ही स्वामीच्या चरणी स्वतःला अर्पण करता तेव्हा दुःखाचा मोठा हलका व्हायला लागतं. कारण स्वामीची कृपा म्हणजे मनाला मिळालेला आधार. बाहेर वादळ असलं तरी ज्याच्या अंतःकरणात स्वामीचं नाव आहे त्याचं मन कधीही कोसळत नाही. अहंकार हा असा शत्रू आहे जो माणसाला स्वतःचं कैदी बनवतो. मी केलं, माझ्यामुळे झालं, माझ्याशिवाय काहीच होणार नाही. हा विचार जसा वाटतो तसं मन परमेश्वरापासून दूर जातं. पण जेव्हा माणसं नम्र होते तेव्हा स्वामी त्याच्या जीवनात अदृश्यपणे कार्य करू लागतात. नदी जशी खाली वाहते म्हणून समुद्राला मिळते, तसेच नम्रता माणसाला परमेश्वरापर्यंत घेऊन जातं. म्हणून आजपासून एक संकल्प करा, लोकांच्या टाळ्यापेक्षा स्वामीच्या कृपेला महत्त्व द्या. लोकांच्या टीकेपेक्षा आपल्या कर्माला महत्त्व द्या. स्वतःला इतरांशी तुलना करण्यात थांबवा, कारण प्रत्येक जीवाचा प्रवास वेगळा आहे, प्रत्येकाचं कर्म वेगळं आहे आणि प्रत्येकासाठी स्वामीची योजना देखील वेगळं आहे. तुमच्यासाठी जे लिहिलं आहे ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही आणि जे तुमचं नाही ते कितीही धडपडलं तरी कायमचं मिळणार नाही. म्हणून शांत राहा, संयम ठेवा, श्रद्धा ठेवा आणि स्वामीच्या नावाचा ध्यास सोडू नका. कारण जो स्वतःचा शोध घेतो त्यालाच आयुष्यभर खरा आनंद मिळतो आणि जो स्वामीवर पूर्ण विश्वास ठेवतो त्याच्या जीवनातील प्रत्येक अंधार हळूहळू प्रकाशात बदलू लागतो. भक्तांनो, या जगात प्रत्येक माणूस काही ना काही शोधत असतो. कोणाला पैसा हवा असतो, कोणाला प्रतिष्ठा हवी असते, कोणाला प्रेम हवं असतं तर कोणाला यश हवं असतं. पण एक गोष्ट मात्र प्रत्येकाच्या आयुष्यात समान असते, शांतीचा शोध. दुर्दैवाची गोष्ट अशी, काही माणसं हे शांती बाहेर शोधत राहतो. मोठं घर मिळालं की आनंद मिळेल, भरपूर पैसा आलं की समाधान मिळेल, लोकांनी कौतुक केलं की मन भरून जाईल असं त्याचं समज असतो. पण जेव्हा हे सर्व काही मिळून मन अस्वस्थ राहतात तेव्हा त्याला कळलं की आनंद हा वस्तूमध्ये नसतो, तो मनाच्या अवस्थेत असतो. स्वामी समर्थ म्हणतात, ज्याने स्वतःच्या मनावर विजय मिळवला त्याने संपूर्ण जग जिंकलं. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.